नमस्कार. MPSC गट क मुख्य परीक्षा 2024चा दुसरा पेपर संपन्न झालेला आहे. आज आपण नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावरती आहोत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की नेमका पेपर 2 कसा होता. सर नमस्कार. नमस्कार. काय नाव सर आपलं? विष्णू बिडगर. ओके सर, आपल्याला जो पेपर दुसरा जो आहे आता झालेला तो कसा गेला नेमका? मीडियम होता. मीडियम सकाळचा पेपर इतका सोपा पण नाही आणि खूप हार्ड पण नव्हता एवढा. कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले होते सर? टॉपिक मॅथ, रिजनिंग आणि सायन्स ते जे आहे तेच टॉपिक. बाकीची जे दिलेलं होतं म्हणजे इथून मागच्या पेपरला जसं होतं त्या टाईपनुसार बरोबर हे होतं. सर आपण एकंदरीत जर बघितलं तर पेपरची काठिण्य पातळी कशी होती? सोपा, मध्यम की कठीण होता? मीडियम सर, मध्यम लेवलचा. वे- मध्ये थोडं हिस्ट्री जरा आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे असे प्रश्न बघितले नव्हते, असे जसे विचारले गेले थोडे वेगळे होते. वेळ पुरला का सर? नाही सर, सेकंड पेपरला कधी वेळ पुरत नसतो, म्हणजे आणि नाही पुरला मला तरी नाही पुरला. पहिला पेपर कसा गेला? पहिला पेपर सोपं गेला सर. तुम्हाला निकालासाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया नेमका दुसरा पेपर कसा होता. सर नमस्कार. सर आता दुसरा पेपर कसा गेला? चांगला गेला मला. कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला होता? जास्त करून मॅथचे 22 प्रश्न होतं, पॉलिटी 15 वगैरे होते आणि जास्त मिनिमम RTI वगैरे ते कमी 3-4 मार्कला होते. हो सर वेळ पुरला का? हो, वेळ पुरला. सर पेपरचं आपण जर कधी बघितलं तर पेपर सोपा होता, मध्यम होता की कठीण होता? मध्यम होता. आणि तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे होते? हो, चांगले सोपे होते. भूगोलावर कसे प्रश्न विचारले होते? भूगोलावर नॉर्मल होते, म्हणजे आपले डेली प्रिलियमला राहते त्या टाईपमध्ये होते. फक्त एनव्हायरमेंटचे थोडे ऑड होते. एनव्हायरमेंटच्या माहितीच्या अधिकारावर होते का सर? 3 प्रश्न होते माहितीच्या आधारावर. सर तुम्हाला निकालासाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून शुभेच्छा सर. पुन्हा एकदा आपल्यासोबत पहिल्या पेपरला असलेल्या मयुरी मॅडम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमका दुसरा पेपर त्यांना कसा गेलाय. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. दुसरा पेपर कसा गेला तुम्हाला? दुसरा मीडियम होता सर. आणि काठिण्य पातळी कशी होती? कोणत्या विषयावर जास्त फोकस केला होता? कोणता विषय कठीण होता, कोणता सोपा होता? सर मॅथ बघायला गेलं ना तर मॅथ थोडं लेंथी होतं, काही म्हणजे 4-5 प्रश्न बाकी सुटण्यासारखं होतं चांगलं. किती अटेम्प्ट केला मॅडम? मी 89च्या आसपास. आणि चालू घडामोडीवर विचारले होते का प्रश्न? हो, 10 क्वेश्चन होते. आणि पॉलिटी आणि जॉग्राफी कसं होतं? पॉलिटी इझी होतं आणि जॉग्राफी पण नॉर्मल होतं. तुम्हाला वेळ पुरला का? नाही सर, म्हणजे मला लास्टला मॅथला नाही पुरला थोडा, बाकी झालं सगळं कवर. आणि अजून तुम्हाला आपण जर तुमच्या अभ्यासानुसार आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर पेपर तुम्हाला कसा वाटला? म्हणजे सोपा होता, एकदम कठीण होता की मध्यम होता? नाही सर, मध्यमच होता. तुम्हाला निकालासाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून शुभेच्छा मॅडम. थँक्यू सर. पुन्हा एकदा आपल्यासोबत काही विद्यार्थी मित्र आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका MPSC गट क मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 कसा होता. सर नमस्कार. नमस्कार सर. सर काय नाव आपलं? सचिन बागुल. ओके सर, नेमका पेपर 2 कसा होता? पेपर 2 थोडा मॉडरेट लेवलचाच होता सर. म्हणजे काही प्रश्न एकदम इझी सुटत होते आणि काहींना खूप वेळ लागत होता. सर पेपरचा प्रश्नांची जी काठिण्य पातळी होती म्हणजे 1 लाईनर प्रश्न होते की थोडे लेंदी होते? नाही, 1 लाईनच प्रश्न होते. ज्याला उत्तर माहिती आहे, म्हणजे परफेक्ट उत्तर माहिती असणाऱ्यांचा फायदा आहे, पण ज्याला माहीत नाही अगदीच त्याला काही लिंक लागत नव्हती. याच्या अगोदर तुम्ही मेन्स दिली होती का? हो, याच्या आधी. आता त्या तुलनेने बघितलं तर ही मेन्स तुम्हाला कशी वाटली? म्हणजे हा पेपर या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.